कितीही प्रयत्न केला तरी आमचं कर्ज काही संपत नाही किंबहुना कर्ज वाढतच राहतं. असे प्रश्न बरेच वेळा माझ्याकडे विचारले जातात. तर तुमचं कर्ज वाढण्यासाठी खरं तर पैशाची अरेंजमेंट किंवा पैशाचं नियोजन हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण आहे. पण तरीसुद्धा सगळी व्यवस्थित राहून सुद्धा जर कर्ज वाढत असेल किंवा पुन्हा-पुन्हा घ्यावं लागत असेल किंवा कर्जमुक्ती लवकर मिळत नसेल, तर यासाठी सुद्धा 2 कारणं आहेत. तुमची कुंडली आणि तुमची वास्तू. तुमच्या कुंडलीमध्ये कदाचित त्यावेळेला राहूची दशा किंवा गोचरीने आलेले जे काही ग्रह असतात, जे फसवणुकीने किंवा जे निर्णय घेण्यास चुकवण्याचे ग्रह आलेले असतात. त्यामुळे निर्णय कर्ज घेताना तुमचा चुकला जातो आणि ते कर्ज वाढलं जातं. त्याच्यावर सुद्धा आपण कुंडली बघून उपाय करू शकतो. दुसरी गोष्ट, जर तुमच्या वास्तूमध्ये नैऋत्य दिशेला जर दोष जाणवत असेल, उत्तर दिशेला जर दोष जाणवतो, तर मात्र तुमच्या कर्जाची संख्या वाढायला सुरुवात होते. नैऋत्य दिशेचा दोष हा कर्ज वाढवण्याचं काम जास्तीत जास्त करतो. म्हणजे काय, तर नैऋत्येला जर टॉयलेट बाथरूम असेल, नैऋत्य दिशेला जर तुमचा गॅलरी असेल, तुमचा टेरेस असेल किंवा ओपन असेल किंवा त्या दिशेला तुमचा दरवाजा असेल किंवा ती दिशा कट झालेली असेल, तरीसुद्धा या प्रसंगाला तुम्हाला तोंड द्यावं लागतं. तर यासाठी उपाय काय करावे? ऋणमोचक भौम स्तोत्र असं एक स्तोत्र येतं. ते स्तोत्र दर मंगळवारी किमान 21 वेळा तुम्ही वाचावं. 2 मिनिटं लागतात वाचायला आणि रोज 1 वेळा आणि मंगळवारी 21 वेळा. ही उपासना तुम्ही कर्जमुक्तीसाठी करायची आहे. दुसरं असं आहे की कुबेराची उपासना तुम्हाला करायची आहे. दर बुधवारी किंवा अमावास्येच्या दिवशी किंवा बुधवारी आणि अमावास्येला 11 गोमती चक्र तुम्ही कुबेराला अर्पण करायचे आहे.